नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा आणि आमच्या सर्व परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या म्हणजेच मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही सकाळी उठलो, आजचा मेन्यू पण खूप खास आहे, तर तुम्हाला मी नंतर पुढे दाखवेलच। तर सगळं आवरलं, साफसफाई केली, म्हणजे अर्थातच आधीच झालेली पण थोडीफार उरलेली ती आम्ही सगळी केली आणि नंतर आम्ही गुढीपाडव्याच्या तयारी करायला लागलो। तर इथे मी मम्मीला मदत करते, बाबा नव्हते घरी, बाबांच्या शाळेत कार्यक्रम होता, तर त्यांना सकाळीच तिकडे जावं लागलं। सगळा कार्यक्रम म्हणजे सगळा गुढीपाडवा उभारल्यावर ते आले आणि फक्त ते पायाच पडले। तर सगळे गुढीपाडव्याची तयारी मी आणि मम्मीने आम्ही दोघींनीच मिळून केली। आमच्या घरी एक मावशी येतात कामाला, त्यांनी फक्त थोडीफार मदत केली आम्हाला। तर इथे मी खाट बाहेर आणून ठेवली, जेणेकरून आतमध्ये म्हणजेच आमच्या कॉरिडॉरमध्ये आम्हाला चालावयास चांगली जागा राहील। तर इथे सकाळ झालेली आणि नाश्त्याची तयारी चालू होती। भाकरी करणाऱ्या मावशी आलेल्या, आईशा शिवा अजून झोपलेलेच होते। तर मी नाश्ता केला। मी युजली नाश्त्यासाठी फ्रूट्सच खाते, कारण ते पचायला हलके असतात ना। त्यानंतर काही वेळातच बाबा आले शाळेवरून आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन केलं। आणि आम्ही आज मटार पनीर, पालक पनीर, डाळ भात, त्याच्यानंतर पुरी आणि अजून काहीतरी हे केलेलं, खीर केलेली। तर अनफॉर्च्युनेटली मी त्याचे व्हिडिओजच फायनल प्लेटचा व्हिडिओज घ्यायला मी विसरून गेली। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय बाय।